नुकतेच शहरामध्ये आपलं स्वागत आहे। खेड शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी माजी नगरसेवक कमलेश चौदंते यांचे लोटांगण आंदोलन। आज 22 सप्टेंबर रोजी मुदखेड येथील मोंढा बाजार परिसरात माजी नगरसेवक ॲडव्होकेट कमलेश चौदंते यांनी प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात अनोखे लोटांगण आंदोलन केले। शहरातील मुख्य बाजारपेठेतील गणेश मंदिरासमोर त्यांनी अर्धनग्न होऊन निषेध नोंदविला। हा रस्ता अत्यंत वर्दळीचा असून मोठ्या आर्थिक उलाढालीसाठी महत्त्वाचा आहे। या मार्गावरून महात्मा गांधी विद्यालय आणि केंद्रीय प्राथमिक शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी दररोज ये जा करतात व तसेच सर्व धर्मीय लोक याचा वापर करतात। माजी नगरसेवक चौदंते यांनी या रस्त्याच्या दुरावस्थेची गंभीर चिंता व्यक्त करत तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली। या आंदोलनामुळे स्थानिक प्रशासनावर दबाव वाढला असून नागरिकांमध्येही याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे। मुदखेडून अब्दुल रजाक यांची विशेष रिपोर्ट। सर्व मुदखेड शहरातील सर्व सुजाण नागरिक बंधू आणि भगिनींना समर्पित हा काय माझा पॉलिटिकल स्टंट नाही आहे। हा मुदखेडच्या धार्मिक, राजकीय आणि सामाजिक आणि आर्थिक राजधानी असलेला हा भाग आहे। मोंढा हा मुदखेडच्या आर्थिक बाजारपेठ जी आहे, या बाजारपेठेमध्ये श्री गणेशाचं एक मंदिर आहे, भव्य मंदिर। मंदिराकडे जाणारा हा गावातील भक्तांचा या मंदिराकडे जाणारा हा मुख्य रस्ता आहे आणि या मुख्य रस्त्यावर आपण पाहू शकता की अतिशय निकृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी वारंवार केले जात आहे। नगर परिषद प्रशासन याचा मी जाहीर धिक्कार करतो। आता मुदखेड नगर परिषदेवर कोणत्याही पक्षाची सत्ता नाही आहे, पण प्रशासन जे आहे ते जाणीवपूर्वक या मुदखेड मधील मोंढ्यामधील राहणाऱ्या व्यापाऱ्यांचं दुःख समजून घेत नाही आहे। सगळीकडे रस्ते होत आहेत, परंतु मोंढ्यामध्ये रस्ता हा का होत नाही आहे। मुदखेड नगर परिषदेचा माजी नगरसेवक म्हणून मुदखेडमध्ये नगर परिषदेमध्ये भरपूर निधी अवेलेबल असताना मुदखेडच्या मुख्य रस्त्यावर, मुदखेडच्या बाजारपेठेमध्ये ही कंडिशन आहे। मी प्रशासन